इथे मुंबईमध्ये 150 जागांवरचं जागावाटप हे फिक्स आहे। एकमतानं हे जागावाटप निश्चित झाल्याचं शिवसेना आणि भाजपकडनं जाहीर केलं जात असलं तरी मुंबईच्या बाजूच्या ठाण्यामध्ये मात्र स्थानिक पदाधिकारी युतीच्या विरोधात सूर आळवताना पाहायला मिळतात। वरिष्ठ पातळीवरती युती करण्याबद्दल सकारात्मक असताना भाजपचे स्थानिक पदाधिकारी ठाण्यातले शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या विरोधात आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना ठाण्यातल्या सर्व 18 मंडळ अध्यक्षांनी याविषयीचं एक पत्र लिहिलंय। या मंडळ अध्यक्षांनी स्थानिक आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांना यापूर्वीच निवेदन सादर केलं होतं। त्यामुळे ठाण्यात युतीमध्ये अंतर्गत गटबाजी दिसते। या गटबाजीवरती वरिष्ठ नेमका तोडगा कसा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि ठाण्यामध्ये एकंदरीत ही परिस्थिती असताना दुसरीकडे नवी मुंबईत सुद्धा चित्र वेगळं दिसत नाहीये। नवी मुंबईमध्ये सुद्धा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यासाठी विरोध असल्याची चर्चा आहे। दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वानं युतीच्या चर्चा अद्याप सुरूच केलेल्या नाहीयेत। नवी मुंबईतले भाजपचे नेते गणेश नाईक आणि शिवसेनेचं विळा भोपळ्याचं नातं आहे, त्यामुळे युती नकोच अशी कार्यकर्त्यांची मागणी दिसते। मात्र त्याच वेळेला शिवसेना युती करण्यासाठी तयार असून जर भाजपनं नकार दिला तर नवी मुंबई महानगरपालिकेत सर्वच्या सर्व 111 जागा लढवण्याची तयारी असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेकडूनही स्पष्ट करण्यात आलंय। हे बघा, ती त्यांची भूमिका असेल, आमची भूमिका युतीची आहे। जर उद्या ते लोक बोलले नाहीच युती करायची आणि उद्या वरून जर सांगितलं की नाही युती करायचं तर आम्ही पण एकले चलोरे लढायला आम्ही पण तयार आहोत का? आम्ही काही शांत बसणार नाही। हे बघा, ती त्यांची भूमिका असेल, आमची भूमिका युतीची आहे। जर उद्या ते लोक बोलले नाहीच युती करायची आणि उद्या वरून जर सांगितलं की नाही युती करायचं तर आम्ही पण एकले चलोरे लढायला आम्ही पण तयार आहोत का? आम्ही काही शांत बसणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।